नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. साखळी नगरपालिकेसाठी प्रत्येकी दोघांची बिनविरोध निवड. फोंडा नगरपालिकेसाठी विश्वनाथ दळवी, विद्या पुनावळेकर बिनविरोध, तर साखळी नगरपालिकेसाठी प्रवीण ब्लॅगन, रियाज खान यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्र्यांसह मंत्री आमदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव. गोव्याची शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेच्या सर्व्हरमधील अडथळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खातेधारक, सहकारी बँका, सहकारी सोसायट्यांच्या व्यवहारांवर परिणाम. मांद्रेतील साची राजेश सावंत ठरली मिस कॉस्मिक्स इंडियन युनिव्हर्स स्पर्धेची विजेती. लवकरच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये साचीची निवड. राहुल गांधी यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका सुरत सत्र न्यायालयानं फेटाळली. राहुल गांधींच्या अडचणीत वाढ. आणि कोविड पुन्हा वाढतोय. राज्यात 24 तासात 88 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 512, तर बरं होण्याचं प्रमाण 98.27%. फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नगरपालिकांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात हा रिपोर्ट. 5 मे रोजी फोंडा आणि साखळी नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. या पार्श्वभूमीवर दोन्ही नगरपालिकांमध्ये विविध घडामोडींना वेग आला. निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वीच पालिकेचा रणसंग्राम तापलाय. दरम्यान 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यावेळी दोन्ही नगरपालिकांसाठी एकूण 118 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. 19 एप्रिल रोजी अर्जाची छाननी झाली. यावेळी 108 अर्ज वैध ठरवण्यात आले. मात्र गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही नगरपालिकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. काही उमेदवारांनी गुरुवारी आपले अर्ज मागे घेतल्यानं फोंडा आणि साखळी नगरपालिकेत अनुक्रमे दोघांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग 7 मधून भारत पुरोहित यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं विद्यमान नगरसेवक फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवींची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 13 मधून दर्शना नाईक यांनी अर्ज मागे घेतल्यानं विद्या पुनाळेकरांच्या विजयाची वाट मोकळी झाली आहे. दरम्यान साखळी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून प्रवीण ब्लॅगन, तर प्रभाग क्रमांक 8 मधून रियाज खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे फोंडा नगरपालिकेच्या 13 प्रभागांसाठी तर साखळी पालिकेच्या 10 प्रभागांसाठी आता निवडणूक होणार आहे. आज म्हाका सपोर्ट केलो आणि आपलो कॅन्डिडेट विड्रॉ केलो आणि सगळ्यांक श्रेय हांव आमचे कार्यकर्ते, म्हजे वाड्यावयले म्हजे वोटर, म्हजे सपोर्टर आणि आमचे करून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आमदार जे मंत्री रवी नाईक, आमचे पक्षाचे अध्यक्ष सदानंदभाई तनावडे, राज्यसभेचे खासदार विनयभाई तेंडुलकर, आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावयकर, यांच्या सगळ्यांचे हांव आभार मानता की त्यांनी सगळ्यांनी हो फुडाकार घेऊन आज म्हाका बिनविरोध निवड केली. आणि आम्ही आज 15 पैकी एक आज निवड झाली आसा आणि 2 मार्गार आसा. मंडळ अध्यक्ष आणि आदलो नगराध्यक्ष, आदलो कावन्सिलर अपूर दळवी हो आमचो फोंडा म्युनिसिपालिटी भितर बिनविरोध निवडून आयिल्लो आसा. त्यामुळे एकूण 2 बिनविरोध हे फोंडा म्युनिसिपालिटी भितर आमी निवडून आयिल्ले आसा. अपूर भारतीय जनता पार्टीचो सुरवाती पासूनचो कार्यकर्तो, म्हणजे अपूर आमचो तसो बुथाचो अध्यक्ष असत ते मंडळ अध्यक्ष पर्यंत ताणें काम केलें आणि तळागाळांतल्यान काम करपी असो कार्यकर्तो. आमचो विरेंद्र धोळीकर खरो तोय लोपो जेवपाचो, पूण एक मनीस जर रावला त्या मनशा फुड्यान मातशें आमी लोपो जेवपाक शकले ना. पूण पूर्ण भोवमतान आमचो विरेंद्र धोळीकरूय निवडून येता. त्यामुळे एकूण 15 जे कावन्सिलर आसात, म्हाका दिसता आमचो अपूरूच तुका सांगतलो कितले निवडून येतले. त्या सद्याचें सिच्युएशन पळयलें जाल्यार मॅक्झिमम कावन्सिलर हे भारतीय जनता पार्टीचे सपोर्टेड कॅन्डिडेट निवडून येतात. आज ते बीजेपी प्रवेश केला आणि अशीच तऱ्हेचे जे हे आसा आणि तेव्हा त्याने आयज प्रवेश केला आणि ते बिनविरोध आयिल्ले आसा आणि पयले भितर गेले ते आयिल्ले आसा. आणि फुडेंच्या इतिहासान आमच्या केन्नाच बिनविरोध येवंक नाशिल्ले. आतां आज आमचे दिसता की आमचे 2 कॅन्डिडेट आमचे बिनविरोध येले. नाल्यार हे विद्या पुनाळेकर आणि दुसरो दळवी, विश्वनाथ दळवी, आमची 2 येयली. ते पयले स्पॉट
आणि जे आसा पळय बिनविरोध येयला ते बरें काम करपी आसा त्यांनी काम केलां काम पळयलां पार्टीन घेतला पार्टी भितर घेतला आनी आयज परमेश दिला म्हणजे हे एक बरें काम केलें आसा आनी ते बरें काम फुडें करतले अशें दिसता आमकां आनी हे फुडें कौन्सिलर ते सदांच आमचे आमच्याकडे आसले आनी आमी तेजे मार्फत धनय कितें आसा ते काम करतले. सो बाकीचे 13 वार्डांनी कशें कितें आसतलें? 13 वार्डांनी जे आमचे उमेदवार सगळे कडेन आसा आनी सगळे कडेन उमेदवार जे आसा ते आमकां खात्री आसा की चडशी सगळे निवडून येवपाची शक्यता आसा सगळे. आमी वार्ड क्रमांक 8 हितून भारतीय जनता पार्टीचो आमचो बाब रियाज खान हो अनपूत निवडून आयला ताच्या खूब खूब अभिनंदन करता. आमच्या सगळ्या त्या वार्डांतले बाकीचे रावल्ले कॅन्डिडेट तांणी फाटल्यान घेतले त्या खातीर तांचेय देव बरें करूं करता. आनी 5 नंबराच्यान निवडून आयिल्लो प्रवीण ब्लॅगन हाजेय बी खूब खूब अभिनंदन करता. आमचे ताच्या खातीर त्या वार्डांतल्यानी जेंच्यांनी विड्रॉल केलें तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. म्युन्सिपाल्टी एक बरी चलची हाच्या खातीर दोनूय जे अनपूत कॅन्डिडेट आयल्या हांच्यांनी सपोर्ट डिक्लेअर केला त्या खातीरूय बी हांव खरोखरूच दोनूय कावन्सिलरांचें खूब खूब अभिनंदन करता. निश्चित रित्या बरें एडमिनिस्ट्रेशन हाडपा खातीर आनी म्युन्सिपाल्टी खूब बऱ्या पद्दतीन चलोवपा खातीर आमकां सगळ्या लोकांचें सहकार्य लागतलें. उरलेल्या वार्डांनी आमी भोवमतान जिखतले हाची खात्री आनी यश पडलें. आयज हे सांखळे म्युन्सिपल इलेक्शन आयज नॉमिनेशन भरलेलेपणे ते आयज फाटी घेवपाचे आसले. म्हाजे वांगडा 5 जाणांनी भरलेले. तांकां अशें दिसलें की हांव एक बरो काम करपी भुरगो आसा ते खातीर म्हाका सगळ्यांनी सपोर्ट केलो आनी सगळ्यांनी फाटी घेतले. आनी आयज तो फाटी घेवप आनी अनओपोज जावप हे दोतोराच्या आशिर्वादान जाल्लें आसा. आनी आमच्या वार्डाच्या लोकां खातीर हांव आयज हेजेर पावल्लो आसा. कित्याक इतले वर्सां जालीं आमच्या सांखळेन अनओपोज केन्ना जावं नासलो. म्हाज्या वार्डाच्या लोकां खातीर हांव आयज हांगा पावल्लो आसा. आनी हांव दोतोरा कडेन इतलेंच मागता की आमचे भुरगे जितले बेकार आसा सगळे न्हू कितें जाता ते भुरग्यांक तेणें मातशें जॉबाक लावपाचें नाल्यार कितें बिजनस नाल्यार कोणाची गाडयो कितें तरी काम एक जावन दिवचें हांव दोतोरा कडेन अपेक्षा करता. अनअपोज निवडून येयल्या तुमचें कितें म्हणणें आसा? नमस्कार. म्हाका आयज खूब खुशी जाता की टुगेदर फॉर सांखळी ह्या पॅनलाचो अकावंट ओपन जाल्लो आसा. इलेक्शनची तयारी निघती आयज फर्स्ट फेज जाल्या इलेक्शनची आनी आमचो एक कॅन्डिडेट बिनविरोध निवडून येयला. आनी म्हाका आतां पूर्ण खात्री आसा की उरलेले 10 सीट हे टुगेदर फॉर सांखळीचे निवडून येतले. कित्याक जेन्ना आयज हांव बिनविरोध निवडून येता तेन्ना सांखळेकारांक सगळ्यांक खबर आहा की टुगेदर फॉर सांखळेन फाटल्या 5 वर्सां कितें काम केलां ते. हे त्या फाटल्या 5 वर्सांची ही पोच पावती आमकां दिल्या अशें म्हाका दिसता. आनी हे फुडले जे 10 आमचे कॅन्डिडेट आहा तांकां निवडून हाडपा लागून आतां म्हाका वेळ मेळटलो आनी प्रत्येक कॉन्स्टिट्युशन प्रत्येक वार्डाक भोंवपाक म्हाका टायम मेळटलो. आनी हांव सगळ्या सांखळेकारांक विनंती करता की म्हाका अनओपोज दिल्या तशें हांकां एक क्लियर मेजॉरिटी दिवन आमकां परत एकदां ह्या हेजेर सांखळी म्युन्सिपाल्टीचेर सत्ता रूढ करची. आनी तुमची जी आमची फाटल्या वर्सां 5 वर्सां 2 वर्सां कोवीड आसली थोडी थोडी आमची कामां उरल्या ती कंप्लीट करपाक आमकां परत एकदां ऑपॉर्च्युनिटी दितले अशें हांव सगळ्या कारणां लागीं मागता. आनी उरलेले आमचे 10 कॅन्डिडेट निवडून हाडचे अशें हांव तेंचे कडेन मागता. सांखळेन अशी चर्चा चल्ल्या की तुमी परत एकदां BJPच्या कॉन्टेक्टान आसा आनी CMानूय खंय तरी तुमकां कॉंग्रेच्युलेशन्स म्हटल्या. म्हाका CMाचो फोन येवंक ना. बायट पत्रकारांक बायट तांणी म्हटलं सांखळे म्हटलें ती तेंची बायट म्हाजी बायट आसा. म्हाका कोणाचोच कॉन्टॅक्ट जावंक ना आनी हांवें कोणाक सांगूंक ना विड्रॉ कर म्हणून. म्हाका ईश्वर साक्षी आहा. हांवें कोणाक सांगूंक ना की तुमी विड्रॉ करा म्हाज्या सपोर्टान. पूण हे लोकांचें प्रेम देसानगराक हांवें काम जे म्हाज्या मिसीसच्या टायमाक हांवें जें काम केल्लें तेच्या लागून तांकां कॅन्डिडेट्स थंय उपलब्ध नासले अशें म्हाका दिसता. त्या खातीर तेंच्यांनी ते आपली फेस सेविंगा लागून हे माघार घेतले आसतली अशें म्हाका दिसता. आनी आमचे तशें कॅन्डिडेट पळोवपाक गेले आमचे कडेन एक्स चेअरपर्सन आहा आमचे एक्स कावन्सिलर्स आहा. थोडे आमी यंग न्यू फेसस दिल्ले आसा. सो हे लोकांक आवडटा फेसस अशें म्हाका दिसता. आनी हे इलेक्शन आसा ते काँग्रेस BJP MGP अशें जायना. म्हाका दिसता हे जे सांखळे म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन जाल्ले ते नॉन पॉलिटिकल पार्टीचे बेसीस जातले कॅन्डिडेटाचे फेसाचे बेसीस जातले आनी कॅन्डिडेटाक लोक निवडून दितले पक्षाक खंयचे दिवचे ना अशें म्हाका दिसता. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी विनायक सामंत तुमच्यासमोर आहे.
साखळी नगरपालिका निवडणूक जी आता चालू होणार आहे त्याच्याबद्दलचा आढावा तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करतो. इकडे 12 प्रभागातून एकूण 56 उमेदवारी अर्ज दाखल केले गेले होते. त्यांची छाननी झाल्यावर 56 अर्ज स्वीकारले गेले होते. आज 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. तर ह्या दिवशी एकूण 23 अर्ज मागे घेण्यात आले आणि ह्या अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण 33 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 8मधून रियाज खान हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 5मधून प्रवीण ब्लेगन हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकंदर परिस्थिती अशी आहे की साखळी नगरपालिका निवडणुकीत एकूण 10 प्रभागातून 31 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी वॉर्ड क्रमांक 3 म्हणजे प्रभाग क्रमांक 3मधून सर्वाधिक 5 उमेदवार रिंगणात आहेत आणि ह्या 10 प्रभागातून प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, 9, 10 आणि 11 ह्या प्रभागांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण इथे प्रत्येकी 2 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 जर बघितले गेले तर प्रभाग क्रमांक 3मध्ये टुगेदर फॉर साखळी या पॅनलमधून सुनीता वेरेकर उभी आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धी प्रभू परब ह्या भाजप पक्षातर्फे उभ्या आहेत. त्यामुळे इथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 4मध्ये 3 उमेदवार जरी असले तरी इथे सरळ लढत ही माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी आणि माजी नगरसेविका रश्मी देसाई यांच्यामध्ये सरळ लढत होण्याची शक्यता खूप आहेत आणि ही सुद्धा लढत चुरशीची होऊ शकते. प्रभाग क्रमांक 9मध्ये माजी नगरसेवक आनंद काणेकर यांच्या विरुद्ध माजी नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांची मुलगी भाग्यश्री ब्लेगन यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने इथे पण चुरशीची लढत आम्हाला बघायला मिळणार. प्रभाग क्रमांक 10मधून दयानंद बोरेकर हे माजी नगरसेवक होते. त्यांच्या विरुद्ध राजेंद्र आमशेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने इथे पण लढत चुरशीची बघता येणार आहे. प्रभाग क्रमांक 11मध्ये रश्मी गाडी आणि दीपा जन्मी ह्या 2 महिला आहेत. त्यांच्यामध्ये पण चुरशी लढत बघण्याची शक्यता आहे. एकंदर बघायला गेलं तर साखळी नगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा मेर्शी येथे संपादित करण्यात आली आहे. बांधकामासाठीची आर्थिक तरतूदही झाली आहे. काही दिवसात हे काम सुरू होणार असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवरही वक्तव्य केली आहेत. पाहूयात. That was the review meeting. No, nothing. सगळे एजेंडा बजेट आणि किती प्रपोजल्स केलेले आम्ही. So we are just having a review meeting. CM had a review meeting with all the departments. So now we are having with individual as far as our heads of department is concerned that we are having. So any new project budget? No. Our budget we have gone through the budget. So we are just having a review meeting that what is the how far basically it has proceeded. So new project are going to plan भी ऐसा नहीं. No, we are going to have that as far as the new collectorate office in Mercedes. That land has already been identified. Last year, in fact, budget proposal was already there, and plus I think 10 crore rupees was sanctioned last time. So GSIDC is supposed to take up the work. So they will be starting the work this year. So now basically it is in the planning stage. Okay, second online processing है करते कि ये डालने ऐसा. We have all discussing on everything. Basically, I will be able to give you a proper picture by 30th June. Babush, regards to the agriculture bill, तेजेर कितें डिस्कशन जालें? ना तेजेर बिल डिस्कशन जालें. कित्याक सगळ्यांना ओपोज करप चालू आसा आनी मागीर बिलूय एक्झिक्यूट जालें. See, it is a good bill. It is a what an outsiders basically are not purchased this bill. And it is more basically it is a good for basically agriculture issue. So suppose even if you want to tomorrow you can buy a field from anyone, and provided you do agriculture. Otherwise, see, government basically is focusing on you. And if it is not, if you don't basically do agriculture, if you buy a field that you got to do agriculture. If you don't do agriculture in 3 years, it will be reverted. No, yesterday the AG said it is a big bill. Only people are trying to divert some attention. Sorry. Yes, it will be coming. It will be coming. Because the housing board has already, the land has already been allotted to them. They have already made the payment. Because it is fully funded by central government. So the labor wages are कितने झाले मजूर?
Hopefully it will be done by 1st May. I'll be having a meeting with So CM. all said because I'll be having a meeting with CM today. CM. Okay. Final. Any amount has been? No, I don't know. I need to discuss with CM. So Amit Shah meeting. See, you will come to know the moment it is announced. I cannot just basically tell you what is the amount what we have basically proposed. Amit Shah बरोबर meeting बदलली. मागीर मेळलेलो after the meeting. No, we had a meeting. All had a meeting actually. Just introduction basically. It was before the meeting. Nothing else. आंबा खरेदी करतायत तर सावधान. राज्यातील बाजारपेठेत खराब फळांची विक्री होते आहे. पहा हा रिपोर्ट. काल घेतलेले ते आम्ही काल 400 डझन करून घेतले मडगांव आणि घराडे ऑर्डर पळय करीत जाल्यार सगळें केमिकल भितूर सगळें हितून कोण आहा आनी कितें आहा तें मातशें गव्हर्मेंटान पळोवपाक जाय कितें आहा पळया फाल्यां कॅन्सरान लोक मरपाक जायना ते जे मुखार सरला कित्याक फाल्यां तर कोणाक कॅन्सर जाल्यार कितलो खर्च येता ते सगळे 400 रुपयाचे 40,000 काडपाक पडटले मागीर लोकांक त्यात गव्हर्मेंटान मातशें पळोवचें की केमिकल आहा काय कितें आहा तें आनी तेंकां सगळें चॅक करचें हांगा फुडें आमगे गोंयचे आमी गोंयचे आपूस आमूचो गोंयचो आमू न्हू आपूस आनी आपूस हो कसो पिकयला आनी कितें केलां तें आमकां कांय कळना तेन्ना फुडें ड्रग्सान हें येवन चॅक करचें हांगा जेको आमी घेतलो न्हू तेणें कितें सांगलें तुका तेणें म्हाका आपूस आपूस म्हणून सांगलो आनी आपूस म्हणून हांवें येयलो तो घराडे व्हरत जाल्यार हें प्रॉब्लम ते आमी कोणाक घेतलो तुवें तेच फाल्यां येतले म्हणटा ते देवन गेले आनी कितले येतले फाल्यां कितले येतले फाल्यां सकाळ फुडें पळय येतले गेले जाले तुमी तेको घेतलेले ते पूण ते गोंयचे आमी न्हू नाही गोंयचे नाही भायले ते गोंयचे नाही. फोंडा नगरपालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या घडामोडी नेमक्या काय आहेत पाहूयात. आमचे फोंडेचे आणि माझे आमचे म्हणजे लाडके आमचे नेते श्री रवी नाईक यांच्यानी रिक्वेस्ट केलो आणि म्हाका दिसले की इतले व्हडले व्हडले आमचे जे लिडर आसा ते रिक्वेस्ट करता आणि त्यांचे उतराक मान दवरून हांवें हे सगळें म्हाजे विड्रॉल केल्ले आसा पण हांवें सांगलेलें आसा की जे वार्डान आमचे आणि म्हाका म्हणजे दोतोरान सुद्दां एश्युरन्स दिला आणि आमच्या मिनिस्टरान एश्युरन्स दिला की खंय वार्डान तुमची कामां आसा जे खातीर तूं फुडें सरलेलो उबो राविल्लो ती कामां आमी तुजी सगळी करून दितले जेणे करून मेन आमचो मुद्दो आसा आमचे जे गाडेकार आसा फोंड्या बस स्टँडार तेजे जे गाडे सगळे पडपाक पावला आणि ते 7 वर्सां तेजे ते टेंडर पास जाल्ले आसा आणि ते काम जायना सगळे गाडेकार बाबडे आमचे रडटा थंय तेंचे ते कोसळपाक पावला ते काम करून दिवचे ते मागता. अशें आमचे वयर जे स्टेप्सां आसा ती जी स्टेप्सां ती मोडला ती स्टेप्सां एक रिपेर करून दिवची. आमचो भावकार रावता भावकाराल्या घरा कडेन तो रस्तो आसा पळय तो रस्तो हे जाला तो रस्तो सारको करून दिवपाचो. तशेंच आमचो तो ज्ञानेश्वर कवळेकार आणि म्हाजो मित्र सर्वेश कवळेकार अनिल मोरजकर बी रावतात त्या जाग्यार मातशी तेंची फातरी बितरी घालपाचें तें काम आसा. आमचे खडपामानार एक व्हडलें झाड आसा ते केन्नाय पडों शकता भुरगे इस्कॉलाचे वयता न्हू तेंचे खातीर ते डेंजर झोनान आसा. फूल कामाचें लिस्ट दिल्लें लिस्ट म्हाजे कडेन आसा ऑलरेडी आनी तांकां सांगिल्लें आसा ही सगळी कामां म्हळ्यार तुमी बेगिना बेगीन करात कित्याक ते झाड केन्ना कोसल्यार केन्ना चिमुकले भुरग्यांचेर पडत जाल्यार व्हडलो अपघात जावं शकता आनी ते ऑलरेडी पडपाचे हितून आसा. हे कबळे सगळें हांवें पळयलें फुडार एक फुडाकार घेतलो की इलेक्शनाक उबे रावया पण जेन्ना सगळे वरिश्ठ नेत्यान म्हाका सांगलें की तूं तुजी कितें कामां आसा तुज्या वार्डाची कितें कामां आसा सगळें सांग आमी तुजी सगळीं कामां करून दितले आनी तेंचे उतराक मान दवर माननीय श्री रवी नाईक म्हाजे गुरू म्हणटा हांव तांकां तेंच्या उतराक मान दिवन हांव हे विड्रॉल करता. हांव पयलीं सुवातेर म्हजो ऑपोजीट कॅन्डिडेट आशिल्लो भरत पुरोहीत हाचे आभार मानता की तांणी आयज म्हाका सपोर्ट केलो आनी आपलो कॅन्डिडेट विड्रॉ केलो आनी सगळ्यांक श्रेय हांव आमचे कार्यकर्ते म्हज्या वाड्यावयले म्हणजे वोटर म्हणजे सपोर्टर आनी आमचे करून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे आमदार जे मंत्री रवी नाईक आमचे पक्षाचे अध्यक्ष सदानंदभाई तनावडे राज्यसभेचे खासदार विनयभाई तेंडुलकर आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावयकर यांचे सगळ्यांचे हांव आभार मानता की त्यांनी सगळ्यांनी हो फुडाकार घेवन आयज म्हाका बिनविरोध निवड केली आनी आमी आयज 15 पैकी एक आयज निवड जाल्ली आसा आनी 2 मार्गार आसा
हांव तुमकां सांगूंक सोदता की भारतीय जनता पार्टीचे सक्षम अशें नेतृत्व देशान आनी आमच्या गोंय राज्यांत मुख्यमंत्री दिता, देशान आमचो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिता आनी आमकां फोंड्यान विकास करपा जाय जाल्यार म्युनिसिपालिटी स्थिर म्युनिसिपालिटी येवपाची गरज आसा। हांव सगळ्या फोंडेकारां कडेन मागता की 15चे 15 जाग्यार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे दितले ते निवडून येवचे आनी फोंडेचो विकास करपाक आमकां परत एकदा संद अनपद येवपाचें श्रेय हांव आमचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी पक्षाचे अध्यक्ष सदानंद भाई तनावडे हांकां दिता, त्याच प्रमाणे आमचे आमदार मंत्री हांकांय दिता। कितले सीट येता 15चे 15 जाण निवडून येतले। आमचे आज हांव पयलो अनपोज जाल्लो आसा आनी 2 जाण जावपाचे आसा। थोड्या वेळान तुमकां कळटलें आमचे एका वयल्यान 3 पावतले आनी जसो जो रिजल्ट येतलो आमचे 15 जाण 15 जाग्याचेर निवडून येतले। वार्ता गोव्याची मध्यता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं।